29 एप्रिल रोजी संध्याकाळी पत्नीने नवऱ्याला दुधाचा ग्लास दिला. त्यात नशेच्या गोळ्या होत्या. दूध पिल्यानंतर नवरा बेशुद्ध झाला. त्यानंतर पत्नीने त्याच्यासोबत असं काही केलं की ते ऐकून तुमचाही तर्का उडाल्याशिवाय राहणार नाही. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एका महिलेने बेडरूममध्ये नवऱ्याला विवस्त्र झोपवलं. त्याचे हातपाय बांधले. तो ओरडत होता. निर्दयी पत्नी पलंगावर आरामात बसून सिगारेटचे झुरके घेत होती. अधूनमधून ती पलंगावर झोपलेल्या नवऱ्याला सिगरेटचे चटके देत होती. त्याच्या ओरडण्याने जणू तिला समाधान मिळत होतं. जितका वेळ ती डाग द्यायची तितका वेळ तो दयेची भीक मागत होता. पण तिच्यावर नवऱ्याच्या ओरडण्याचा आणि दयेच्या आर्जवाचा काही परिणाम झाला नाही. ती निर्दयतेने नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टला चटके देत राहिली. ती त्याला शिव्या देत होती. एवढ्याने तिचं मन भरलं नाही. तिने नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर चाकू ठेवला. सनकी पत्नीने केलेल्या अत्याचाराची ही गोष्ट उत्तर प्रदेशच्या बिजनौरची आहे. पत्नीकडून होणाऱ्या या अत्याचाराची गोष्ट जेव्हा नवऱ्याने पोलिसांना सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते हैराण झाले. पुरावा म्हणून युवकाने CCTV फुटेज पोलिसांना दिलं. त्यात पत्नीची कृत्य स्पष्टपणे दिसतायत. पतीची जबानी आणि CCTV फुटेजच्या आधारावर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदवलाय. आरोपी पत्नीला अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. युवकाने सांगितलं की लग्नाआधीपासून मी पत्नीला ओळखत होतो. आमच्यात बोलणं सुरू झालं आणि त्यानंतर प्रेम झालं. कुटुंबाच्या सहमतीने 17 नोव्हेंबर 2023 रोजी मुस्लिम पद्धतीने त्यांचं लग्न झालं. युवकाच्या वडिलांचं म्हणणं आहे की पत्नीच्या मनात येतं तेव्हा ती मारहाण करते, बेडरूममध्ये क्रूर वागणूक देते. हे सर्वांसमोर यावं म्हणून युवकाने बेडरूममध्ये CCTV कॅमेरे बसवले होते. पतीने जे सांगितलंय त्यानुसार 29 एप्रिल 2024 रोजी पत्नीने त्याला दुधाचा ग्लास दिला. त्यात नशेच्या गोळ्या होत्या. दूध पिल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर पत्नीने त्याला विवस्त्र केलं. त्याचे हातपाय बांधले व त्याच्या प्रायव्हेट पार्टला सिगारेटचे झटके देत होती. एवढंच नाही तर हातात चाकू घेऊन त्याला जखमी केलं.